आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कॉस्मॉस बँक, पाण्याचा डॉक्टर ॲक्वागार्ड आणि कोहिनूर ग्रुप। नमस्कार, आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज पुन्हा एकदा नवा आठवडा आहे, नवा दिवस आहे, नवा विषय आणि नवी चर्चा आहे। खरं तर नवा विषय नाही आहे, गेल्या आठवड्यातच आपण या विषयावर चर्चा केली होती, पण या विषयाच्या वेगळ्या पैलूवर एकनाथ खडसे यांचे एक निकटवर्तीय गजानन पाटील यांनी 30 कोटीची लाच मागितली असा आरोप झाला होता आणि त्यावर या स्टुडिओमध्ये जवळजवळ 1.5 तास खडाजंगी चर्चा झालेली होती। पण हे प्रकरण शांत होतंय न होतंय तोच एकनाथ खडसे यांच्यावर आम आदमी पक्षाच्या प्रीती शर्मा मेनन यांनी नवा आरोप केला। दाऊद इब्राहिमकडून त्यांच्या फोनवर फोन आल्याचा हा आरोप होता। काल पोलिसांनी एकनाथ खडसेंना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रीती शर्मा मेनन काही गप्प बसलेले नाही आहेत। त्यांनी पुन्हा एकदा त्यांना आव्हान दिलेलं आहे। नेमकं काय प्रकरण आहे आपण समजून घेणार आहोत आणि यात भरीच भर म्हणून आज पुण्यातले एक बांधकाम व्यावसायिक हेमंत गवंडे यांनी MIDCच्या जमिनीचा अपहार केल्याचा आरोप एकनाथ खडसेंवर केला। खडसेंवर एकापाठोपाठ एक आरोप का होत आहेत, त्यांच्या पाठी कोण आहे, या आरोपात काही तथ्य आहे का, ही सगळी चर्चा मी आज करणार आहे। माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे, माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे, माझ्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस सुनील राणे, माझ्यासोबत आहेत आमचे पॉलिटिकल एडिटर आशिष जाधव, माझ्यासोबत आहेत आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन आणि माझ्यासोबत आहेत MIDC प्रकरणातले तक्रारदार हेमंत गवंडे सुद्धा। मी सुरुवात करतोय प्रीती शर्मा मेनन तुमच्यापासून। काल पोलीस असं म्हणाले की आम्ही क्लीन चिट देतो आहोत, एकनाथ खडसेंच्या फोनवर असे काही फोन आल्याचा पुरावा नाही, आमच्याकडे फोन गेल्याचाही पुरावा नाही। आज तुमचं म्हणणं काय आहे? पहली बात तो बागले सर, मैं आपको धन्यवाद देना चाहती हूँ कि आपने आम आदमी पक्ष को पहली बार अपने चैनल पे बुलाया है, तो बहुत अच्छा लगा यहाँ पे आके और आपको बहुत अभिनंदन। एकनाथ खड़से जी के नंबर को दाऊद के कॉल लॉग्स में दिव्य भास्कर ने 29 एप्रिल को अपने पेपर में वडोदरा में छापा था। मला हे पेपर भेटलं 17 मेला आणि तिकडे एकनाथ खडसेंचं नाव लिहिलं होतं। आधी जेव्हा एका चॅनलनी हे इशू घेतलं होतं त्यांनी फक्त हे सांगितलं होतं महाराष्ट्राचा एक लीडर, आणि ते खूप वेग होतं, पण इथे स्पष्ट एकनाथ खडसेंचं नाव लिहिलं होतं। तर आम्हाला ॲब्सोल्युटली अलार्मिंग वाटलं हे, आणि आम्ही सांगितलं की ह्याचं काय करावं, आणि तुरंत आम्ही चीफ मिनिस्टरला लेटर पाठवलं आणि त्यांच्याशी हे सांगितलं की आम्हाला इन्व्हेस्टिगेशन हवी आहे। आम्ही कोणीही मीडियाकडे नाही गेलो, आम्ही काहीच सांगितलं नाही, आम्ही फक्त इन्व्हेस्टिगेशन मागितली। पण त्याच्यानंतर इमिडिएटली एकनाथ खडसे एक झूठ के बाद दूसरा झूठ त्यांनी खोटं सांगणं सुरू केलं। आधी सांगितलं की त्यांचा फोन क्लोन झाला, नंतर सांगितलं की 2 वर्षापासून तो फोन बंद होतं, नंतर सांगितलं की त्यांच्याकडे एक सर्टिफिकेट आहे की 1 वर्ष पासून तो फोन बंद आहे, नंतर एका चॅनलवर त्यांनी ॲडमिट केलं की फोन चालू आहे आणि ते फोनचे बिल्स पे करतात। म्हणून आम्ही प्रेस कॉन्फरन्स काढली। प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही हे दाखवलं, त्याच हॅकरकडे आम्ही गेलो, तो हॅकरनी आम्हाला आयडियाचे कॉल चे IVRS सिस्टम होतो त्यात हॅक करून त्यांनी काढून घेतलं की गेल्या महिन्याचा 683 रुपये 22 पैशाचं बिल होतं, 700 रुपयांचं भुगतान केलं होतं, ॲक्टिव्ह फोन नंबर आहे, बिल्स पेमेंट नेहमी चालू आहे, आणि त्याच ॲड्रेसवर मुक्ताईनगरच्या ॲड्रेसवर एकनाथ खडसेवर त्या नामावर तो रजिस्टर्ड आहे। तर एका मोठा रेव्हेन्यू मिनिस्टर, BJPचा नंबर 2 त्यांना म्हणू शकतात, डेप्युटी CM सारखे वागतात ते, पण ते नॅशनल चॅनलवर खोटं बोलतात। त्यांनी पत्रिका काढली आणि त्यात लिहिलं की 2 वर्षापासून फोन बंद आहे, आणि ते सरासर खोटं होतं। तर हे खूप काळजीचा विषय आहे। आत्तासुद्धा आमची माग तीच आहे की एकनाथ खडसेंनी इतकं खोटं बोललं, त्यांना राजीनामा द्यावं, आणि हे जे प्रकरण आहे सगळं त्या 2 तासात क्लीन चिट देण्यासारखं प्रकरण नाही आहे, नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू आहे। आम्हाला असं गरजेचं वाटतं की एक नॅशनल एजन्सीनी त्याची नीट इन्क्वायरी घ्यावी। आज एका चॅनलनी हे प्रूव्ह केलं आहे की त्यात एक काँग्रेसच्या आसामच्या लीडरचं नाव आहे राणा गोस्वामी, त्यांना सुद्धा काय क्लीन चिट देणार फडणवीसची सरकार काँग्रेसच्या लीडरला, हे प्रश्न आता समोर आला आहे।
प्रीतीजी, मला सुनील राणे तुम्हाला उत्तर देतील, पण मला आधी एक प्रश्न विचारायचा आहे. एकनाथ खडसेंच्या फोनवर फोन आले असं तुम्ही म्हणता दाऊद इब्राहिमकडून, पण या फोनमध्ये काय कॉन्व्हर्सेशन झालं, काय संभाषण झालं, याचा काही तपशील आहे का तुमच्याकडे? नाही, ॲब्सोल्युटली नॉट. जे हॅकर्सनी आम्हाला हे दिले आहे त्यांनी फक्त हे सांगितलं आहे की दाऊद इब्राहिमचे जे घराचा नंबर आहे, जे त्यांची बायको मेहजबीन शेखच्या नावावर आहे, आणि हा नंबर मोठ्या नॅशनल एजन्सीजनी कबूल केलं आहे की ते दाऊद इब्राहिमचाच नंबर आहे. तो नंबरवरून एकनाथ खडसेच्या नंबरवर फ्रिक्वेंटली डायल्ड कॉल्स होत्या 5 सप्टेंबर 2015 पासून 5 एप्रिल 2016 पर्यंत. आता ते कॉल्स कनेक्ट झाले, त्यात काय बातचीत झाली, काय बोलणं झालं हे आम्हाला काय माहीत नाही. म्हणून आम्ही इन्क्वायरी मागितली आहे, म्हणून आम्ही इन्व्हेस्टिगेशन मागितलं आहे की ह्याच्या इन्व्हेस्टिगेशन करणं खूप गरजेचं आहे. हेच आमचं सिम्पल पॉईंट आहे. पण ते क्लीन चिट देण्यात बिझी झाले आणि दे मेड अ कम्प्लीट फूल ऑफ देमसेल्व्स. ठीक आहे, सुनील राणे, आता तुम्ही उत्तर द्या. मला असं वाटतं की या सर्व प्रकरणामध्ये आपण बघितलं असेल, तुम्ही एक्झॅक्टली एक असा विषय मांडला की दाऊद इब्राहिम यांच्या घरून, म्हणजे कराचीमधून असेल किंवा आणखीन कुठून असेल, यांना फोन केले गेले असा जे आरोप चाललेला आहे, तर या आरोपाला एक नव्या वेगळ्या दिशेने आपण घेऊन जाण्याचा प्रयत्न आता यांच्या बोलण्यातनं मला दिसतो आहे. एक तर या आरोपामध्ये तिकडनं आलेले फोन किंबहुना कोणी केले तर तिकडनंच केलेले आहेत असं नेहमी आपण पेपरमध्ये आलं आहे, यांनीसुद्धा आता बोलताना सांगितलं आहे. त्यामुळे त्या फोनवर झालेलं संभाषण, त्याची कोणती तरी ट्रान्स्क्रिप्ट किंवा बोलणं केलेलं रेकॉर्ड आहे असं आतापर्यंत कुठेही उघडकीस आलेलं नाही. क्रमांक 1. क्रमांक 2, महाराष्ट्राचे पोलीस यांनी जेव्हा 4 तासामध्ये यांना क्लीन चिट दिली, आपला विश्वास पोलिसांवर आहे की नाही, तर हो, नक्कीच आहे. हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे म्हणून सांगत आम्ही सांगतो नाही, अनुभवाने आपला विश्वास त्यांना आपण विचारू. मी सांगतो पोलीस 4 तासात क्लीन चिट कशी देऊ शकतात? सध्या कसे एवढे तत्पर झालेत पोलीस? हो, आज आपण तुमचं अभिनंदनच करायला पाहिजे. अभिनंदन पोलिसांचं केलं पाहिजे. आपण पोलिसांवर पूर्वी विश्वास ठेवतच नव्हतो. पूर्वीच्या सरकारमध्ये काय घडत होतं, आता त्यांनी म्हटलं की आता काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याचं नाव आसाममधनं आलं आहे. मला म्हणायचं आहे की असे बेछूट बेलगामपणाचे आरोप लावायचे, 40 वर्ष ज्या व्यक्तींनी राजकारणामध्ये काढली, भारतीय जनता पार्टीचं सरकार आत्ता आलं, 1999 ते 2015 पर्यंत, 2014 पर्यंत एकनाथ खडसे किती वर्ष विरोधी पक्षनेते होते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग अनेक वेळेला जेव्हा सत्तेमध्ये आल्यानंतर अशा व्यक्तींनी किंवा अशा पार्टीनी येऊन आरोप करावे, बेलगामपणाने त्याच्याबद्दल बोलावं आणि एकनाथ खडसेंनी राजीनामा द्यावा, आजच्या आज राजीनामा द्यावा. मुख्यमंत्र्यांचं खरं तर आपण सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी म्हटलं यांची चौकशी करू, आणि खडसेंनी सुद्धा म्हटलं की असं जर असेल तर तुम्ही चौकशी करा. आणि त्याच्यानंतर जेव्हा 4 तासांनी पोलिसांनी, श्री अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सांगितलं की आम्ही सगळं ट्रेस केलं. आता आपण बघतो इलेक्ट्रॉनिक्सचा जमाना आहे. फोन आले होते की नाही? एकही फोन या नंबरवर फोन नाही. बघा आता कसं आहे, प्रीती शर्मा म्हणतात त्याप्रमाणे मी जाणार आहे त्यांच्याकडे, पण प्रीती शर्मा म्हणतात त्याप्रमाणे फोन नंबर तोच होता. खडसे खोटं बोलले हे तर खरं आहे. खडसे म्हणाले की हा फोन नंबर तर 1 वर्ष 2 वर्ष वापरतच नाहीये, पण ते खोटं होतं हे तर मान्य कराल तुम्ही. फोन जर बंद असेल आणि खडसे जर तो फोन वापरतच नसतील तर ते कशासाठी, कोण मान्य करेल? समजा आपला फोन आहे आणि आपण खडसेंचा फोन बंद नव्हता असं हे म्हणतायत. नाही, हे नाही म्हणत आहे. अनेकांजवळ आम्ही चौकशी केली, त्याच्यामुळे अनेक जण असं म्हणतात की हा जो खडसेंचा नंबर आहे तो अगदी अलीकडेपर्यंत चालू होता. प्रीती शर्मा, मी येतो. हा, बोला प्रीती शर्मा, बोला प्रीती शर्मा, बोला. खडसेंनी चॅनलवर कबूल केलं आहे की फेब्रुवारीचं 1307 रुपयेचं बिल त्यांनी भरलं आहे, मार्चचं बिल पे केलं आहे, एप्रिलचं 683 रुपयेचं बिल पे केलं आहे. त्यांचा फोन चालूच होता नेहमी. तर हे जे म्हणतात ते खोटं आहे, आणि बीजेपीला खोटं बोलणं खूप सरळ वाटतं म्हणून ते नेहमी खोटं बोलतात. मी तुम्हाला आता सांगते, छगन भुजबळला काँग्रेसने क्लीन चिट दिली होती, छगन भुजबळला कॅबिनेटनी क्लीन चिट दिली होती. आम्ही कोर्टात गेलो आणि आता छगन भुजबळ जेलमध्ये आहे. ज्यांनी 40 वर्षाचं राजकारण केलं आणि 30 वर्षाचं राजकारण केलं, तो एक काय सर्टिफिकेट नसतं की तुम्ही 30 वर्ष राजकारण केलं, तुम्ही लीडरमध्ये ऑपोजिशन होतं तर म्हणून तुम्ही एकदम तुमचा व्यवहार एकदम नीट आहे. हे खूप सिरियस मॅटर आहे. हे बोलणी काय झाली, फॉरगेट दॅट.
कॉल आले दाऊदच्या घरात तुमच्या नंबरवर, म्हणजे हे इन्व्हेस्टिगेशनचा मामला आहे. महाराष्ट्र म्हणून सरकार ह्या पोलिसांनी झोपत, investigation, मला असं वाटतं who ते wants to do the sleeping. investigation? कारण इकडे महाराष्ट्रामध्ये दाऊदची आता सुद्धा प्रॉपर्टीज आहे, त्यांचे बिझनेस आहे, त्यांचे नेहमी कॉल्स चालूच आहे लोकांना. हे महाराष्ट्राला खूप एक सिक्युरिटीचा इश्यू आहे. सगळ्यांची जास्त टेररिझमचे अटॅक महाराष्ट्रावर झाले आहे आणि तुमची सरकार फक्त क्लीन चिट देते. मालेगावच्या लोकांना क्लीन चिट देते. let's तिकडे, stick to असीमानंदाला clean chiट let's दिली. stick to तुम्ही what is सगळ्यांना the clean issue chiट today. देऊन सगळ्या we टेररिस्टला तुम्ही सुट्टी should द्या. not talk about all the issues today. We should stick to the issue which is related to Mr. Khadse. Why you are shifting your base मराठी- and मराठी shifting बोला. your subject? कृपया. कारण आपल्या का तुम्ही प्रेक्षकांसाठी. तिकडे चालले मालेगावला. माझं Then असं Mr. म्हणणं Khadse आहे, has lied on national television. माझं He has म्हणणं- lied in a माझं press म्हणणं note काय, where he has आज said आपली चर्चा- that his phone was switched off for 2 years. माझं Phone म्हणणं means जर इतका तुम्हाला मोठ्या आहे मंत्रीला हे की माहित नाही श्री आहे की एकनाथ माझं phone खडसेंवर switched off आपले आहे, आरोप कुणी जे आहेत दुसरा हे जण बेछूट वापरतो आहेत, आणि मी बिल पे करतो. बेलगामपणाचे म्हणजे आहेत. त्यांना मिनिस्टर बनण्याची लायकी आहे का? कोणाची लायकी काढायची आपल्याला अधिकार दिलेला नाही. या महाराष्ट्र राज्यामध्ये कोणाचीही लायकी टेलिव्हिजनवर काढण्याचा अधिकार आपल्याला दिलाय का? मला अधिकार दिला आहे. कोणी दिला अधिकार? कोणत्या घटनेने कोणाची लायकी काढायचा अधिकार दिलेला मला नसतो. अधिकार दिला आहे. भारतच्या त्याच्यामुळे कॉन्स्टिट्यूशनने मला अधिकार दिला आहे की मी कोणतेही प्रश्न विचारू शकते. प्रश्न विचारा, प्रश्न मला विचारा. freedom of तुम्हाला आरोप expression जे आहे, करायचे ते तुम्ही माझं करा. freedom घेऊ शकत पण नाही. कोणत्याही हे काय व्यक्तीला fascism नाही त्याची चाललंय. लायकी काढण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही सब्जेक्ट सोडून बोलता आहात, आरोप सब्जेक्टला स्टिक हॅकर्सनी करून केले बोला. आहे. आमची फक्त हे मागणी आहे की त्याची इन्व्हेस्टिगेशन व्हावी आणि खडसेंनी खोटं सांगितलं आहे ते सगळ्यांकडे समोर आलं आहे. ते नेहमी खोटं बोलतात. मी गजानन पाटीलला ओळखतच नाही. हो, मी गजानन पाटीलला ओळखतो. अरे तो गरीब माणूस आहे, ते झोपडीत राहतो. हे काय त्यांचे स्टेटमेंट्स असतात? आधी जेव्हा पोलीस इन्स्पेक्टर सादरेंचा सुइसाईड केस होतं, सेम स्टेटमेंट्स. सागर चौधरी कोण आहे मला माहीतच नाही. हो, मी सागर चौधरीला ओळखतो. हो, तो बीजेपीचा कार्यकर्ता आहे. म्हणजे ते नेहमी खोटं बोलतात. कोणताही प्रकरण बाहेर आला ते आपल्या डिफेन्समध्ये आधी खोटं बोलतात आणि असे लोकांना आम्ही मिनिस्टर कबूल करू, हे होणार नाही मला असं महाराष्ट्रात. वाटतं की वैयक्तिक एकनाथ खडसेंवर ह्या काही वैयक्तिक आरोप जे होत आहेत, वेगवेगळ्या स्तरावरचे ज्या प्रीती जी करतायत, मला असं वाटतं आहे की या विषयामध्ये चौकशी करण्यासाठी स्वतः खडसे सुद्धा तयार होते. मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की या प्रकरणाची चौकशी करा. पारदर्शक सरकार याचा अर्थ काय? मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी यांनी सरळ सांगितलं की या प्रकरणाची चौकशी करू. पोलिसांनी 4 तासामध्ये जर क्लीन चिट दिली तर आपण मान्यच करत नाही की पोलिसांनी 4 तासामध्ये चिट दिलीच कशी. आणि जर पोलिसांनी 1 दिवस 2 दिवस 4 दिवस घेतले असते तर तुम्ही उलटं म्हटलं असतं पोलीस 4 दिवसच का लावतात? टेक्नॉलॉजीचा जमाना आहे, स्मार्टफोनचा जमाना आहे, ट्रॅकिंग करण्यासाठी टेलिकम्युनिकेशनच्या सिस्टीम अवेलेबल ठीक आहे, आपण हा प्रश्न घेऊया. त्यामुळे प्रीतीजी, तुमचा विश्वास नाही आहे का मुंबई पोलिसांवर? त्यांनी 4 तासात अशा प्रकारे क्लीन चिट देणं अत्यंत आश्चर्यकारक आहे. यापूर्वी एवढी तत्परता मुंबई पोलिसांनी कधी दाखवली नाही आहे. तुमचं काय म्हणणं आहे? तुमचा विश्वास नाही आहे का प्रीतीजी? मला आता तर महाराष्ट्र सरकारचे कोणत्याही क्लीन चिटवर विश्वास नाही आहे. त्यांची पोलीस हवी किंवा त्याचे काय दुसरे डिपार्टमेंट असावं. आम्हाला असं वाटतं की हे मॅटर आता नॅशनल स्तरचा झाला आहे. एक आसामच्या काँग्रेस लीडरचं नावसुद्धा बाहेर आलं आहे, आज एका चॅनलनी काढलं आहे. तर एक नॅशनल एजन्सी, जी एजन्सी दाऊदला ट्रॅक करते, जी एजन्सी दाऊदबद्दल सगळ्या टेररिस्ट ॲक्टिव्हिटीजची चौकशी करते, तशी एक एजन्सीला ही इन्व्हेस्टिगेशन द्यावी. मला महाराष्ट्र सरकारवर भरोसा नाही आहे. ते फक्त खडसेंना प्रोटेक्ट करतात. ACBने सुद्धा गजानन पाटीलच्या ब्रायबरी केसमध्ये खडसेंना क्लीन चिट दिली आहे. आता ह्यांना क्लीन चिट द्यायची सवय लागली आहे, ते तेच करणार. आम्हाला एक सिरियस इन्व्हेस्टिगेशन हवी आहे, कारण हे नॅशनल सिक्युरिटीचा मुद्दा आहे. इंडियाज मोस्ट वॉन्टेड टेररिस्टचा मुद्दा आहे आणि त्याला सिरियसली घ्यावं. ठीक आहे, आपण काँग्रेसचे प्रवक्ते आहेत राजू वाघमारे चर्चेत आणूया. राजू वाघमारे, या सगळ्या प्रकरणाबद्दल काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, कसं आहे की हा जो प्रश्न आहे हा देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे. हा मुंबई पोलिसांच्या ताब्यातला प्रश्न नाही. जर जगातला एक मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट त्याच्या नंबरवरून, रजिस्टर्ड नंबरवरून जर महाराष्ट्राच्या एका BJPच्या ज्येष्ठ मंत्र्याला फोन येत असतील, मंत्री ते फोन आल्यानंतर चॅनल समोर खोटं बोलत असेल की हा नंबर माझा नाही आहे, हा माझा फोन बंद होता वगैरे वगैरे, या सगळ्या बाबतीत जर खोटं बोलण्याची प्रथा जर मंत्र्यांनी चालू केली आणि त्याच्यानंतर नेहमीची जी BJP सरकारची आता नवीन योजना त्यांनी काढलेली आहे की क्लीन चिट योजना, त्या क्लीन चिट योजनेच्या अंतर्गत
तुमचं असं म्हणणं आहे की फोन येऊ शकतात खडसेंच्या फोनवर, Definitely, पण त्या म्हणतात काँग्रेसचा पण एक नेता आहे त्याच्यामध्ये. जरी त्याच्यामध्ये काँग्रेसच्या कुठच्याही नेत्याचं नाव असू द्या, काँग्रेसने नेहमी हेच बघितलं आहे, जर त्या गुन्ह्यामध्ये तो कोण माणूस अडकला असेल त्याच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. पण खडसेंचं जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते हा राष्ट्रीय मामला असल्यामुळे हे राष्ट्रीय एजन्सी मार्फत झालं पाहिजे. तुम्ही मला सांगा, जर IB आणि या इतर सगळ्या एजन्सीचा सहभाग या दाऊदचा माग काढण्यात आणि त्याच्या फोन ट्रॅपिंग आणि याच्यामध्ये होतो, तर मुंबई पोलीस एवढं महत्त्वाचं प्रकरण एवढ्या लवकर जर 4 तासामध्ये क्लीन चिट देत असतील तर कुठेतरी संशयाचं वातावरण याच्यामध्ये तयार झालेलं आहे. आणि ते वातावरण जोपर्यंत एकनाथ खडसे जर मंत्री म्हणून राहत असतील तर तेवढ्या तुमचं असं म्हणणं आहे त्यांनी राजीनामा द्यायला त्यांनी पाहिजे? राजीनामा तर त्यांच्याकडची सगळी प्रकरणं आहेत. गजानन पाटलाचं प्रकरण ते खोटं बोलले, माहीत नव्हतं, नंतर कळलं गजानन पाटील कोण आहेत हे त्यांना कळलं की 8 महिने ज्यावेळी ACB ह्याच्या मागे आहे तेव्हा त्यांना खरं बोलावं लागलं. तोपर्यंत खडसे खरं बोलायला तयार नव्हते. मग अशा प्रकारच्या जर सगळ्या प्रकरणामध्ये खडसेंवर बरोबरचे जे आरोप आहेत ते आरोप ते स्वतः नंतर कबूल ठीक करतायत आहे. खरं बोलून, म्हणजे याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतंय. मग लगेच जर सुनील राणे तुम्ही उत्तर decision द्या. ते घेताय- म्हणतात राजीनामा द्यायला पाहिजे, एक त्याशिवाय मिनिट. चौकशी मला होणार नाही. त्याच्यात एक म्हणायचं आहे की श्री राजू वाघमारे जे म्हणतायत की खडसे आरोप मान्य करतायत, हे मला समजतच नाही की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर गेल्या 15 वर्षामध्ये किती आरोप झाले होते, किती लोकांनी राजीनामे दिले यांनी सांगावेत. बरोबर, मी बोलू. नाही, एक मिनिट. त्यांचं पूर्ण होऊ द्या. त्याच्यानंतर जसं प्रीती मेनन म्हणाल्या की छगन भुजबळ यांच्या केसमध्ये त्या स्वतः त्यांनी आरोप केले, मग त्याच्या मागे लागल्या आणि त्याच्यानंतर आता छगन भुजबळ जेलमध्ये गेले. माझं म्हणणं असं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये किती लोकांवर बेछूटपणाने आरोप होत होते, तेव्हा हे सांगत होते की आरोप झाले आहेत. आरोप झाले याचा अर्थ तो गुन्हेगार आहे हे सिद्ध होत नाही. त्यामुळे किती लोकांनी राजीनामे दिले होते. तटकरेंनी राजीनामा दिला होता का त्यावेळेला, जेव्हा जलसिंचनामध्ये भ्रष्टाचार आहे, 70,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला म्हणून श्री अजित पवार यांच्यावर ताशेरे उडवले गेले, आरोप झाले. अजित पवारांनी राजीनामा दिला होता का? तटकरेंनी राजीनामा दिला होता का? आता काँग्रेसला मूळ विषयापासून बगल देत असताना येतो प्रीती शर्मा येतो तुमच्याकडे. खडसेंच्या राजीनाम्याची मागणी करत असताना खडसे खोटं बोलले. दाऊद हा टेररिस्ट आहे याच्याबद्दल दुमत नाहीच. दाऊदला मुसक्या बांधून आणा, भारतीय जनता पार्टीची भूमिका आज नाही, 1995 पासून होती. पण सुनील राणे खडसेंना फोन आलेले असू शकतात हे तुम्ही नाकारतात नाही का? नाही, माझं काय म्हणणं आहे, खडसेंना फोन तपास आले- करायला काय हरकत आहे? तपास करायला आम्ही कुठे नाही पण म्हणतो. मुंबई पोलीस कसा करतील पण त्याचा मुंबई तपास? पोलीस म्हणजे मुंबई पोलिसांवर तुमचा कोणाचाच विश्वास मला नाही. बोलू नाही, द्या. विश्वासाचा प्रश्न हे जर नाही. काँग्रेसचं सरकार त्यांची असतं, कार्यकक्षा बघायला पाहिजे. कार्यकक्षा जरी मी असती, बोलू का याच्यात? एक मिनिट त्यांना पूर्ण करू दे. कार्यकक्षा जरी असते किंवा कार्यकक्षा जरी असली तरी मुंबई पोलिसांवर आपला विश्वास नाही आणि मुंबई पोलिसांकडून काढून हे इंटेलिजन्स ब्युरोकडे द्या, असं जे ह्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, दाऊद हा विषय आहेच, म्हणजे हा नॅशनल सिक्युरिटीची थ्रेट आहे. समजा दाऊदच्या घरामधनं इथे फोन येत आहेत असं आपण प्रूव्ह करतो आहोत की फोन आले आणि खडसे त्याच्यावर बोलले का? खडसे नसतील बोले पण फोन आले. नाही, फोन आले. रेव्हेन्यू मिनिस्टरच्या फोनवर फोन आले हे गंभीर असं- नाहीये का? एक मिनिट, असं आपण म्हणतो आहोत. म्हणजे तुम्ही म्हणतात की हे आरोप आहेत, खडसेंकडे फोन आले. ते स्वतः काय म्हणाले खडसे की एकही फोन, माझा फोन बंद असताना फोन आला. आता हेच म्हणतात की फोन आले आणि त्यांनी घेतले. ठीक आहे, आता- उत्तर द्या, आता उत्तर मी द्या. उत्तर देऊ. पहिला मुद्दा असा की खडसेंच्या फोनवर फोन आले का, तर त्याचं उत्तर आहे आले. दुसरा मुद्दा, हे म्हणतात की BJPचं सरकार दाऊदला मुसक्या बांधून आणणार, या सगळ्या घोषणा केल्या. ज्यावेळी ज्या हॅकरनी तिथून फोन आले हे त्या हॅकरनी साहेब कोणाला सगळ्यात पहिलं सांगितलं तर PM ऑफिसला त्यांनी पत्र लिहिलं त्या हॅकरनी. त्याच्यात त्यांनी सांगितलं की अशा अशा पद्धतीने इकडे फोन आलेले आहेत, त्याच्यात BJPचा मंत्री आहे. PM ऑफिसकडून, नरेंद्र मोदींच्या ऑफिसकडून काय झालं? काही झालं नाही. नंतर हे प्रकरण त्याच्यात काही होत नाही हे बघितलं, पेपरला आली बातमी. पेपरला बातमी आल्यानंतर ज्यावेळी कंप्लेंट झाली मुख्यमंत्र्याच्या ऑफिसला, तेव्हा त्याच्यानंतर एकनाथ खडसेचं नाव आलं, म्हणून मुख्यमंत्र्याच्या ऑफिसमधून सुरुवात झाली. कदाचित दुसऱ्या मंत्र्याचं आलं असतं तर मुख्यमंत्र्याच्या ऑफिसने तेवढं काय केलं असतं की नाही काही कळत नाही. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा असा की टेलिफोनची जी व्यवस्था आहे तो हा नॅशनल प्रश्न आहे. टेलिफोन हे काय राज्य सरकार बघत नाही. टेलिफोन कुठून येतात, सॅटेलाइट काय होते, फोन ठीक आहे. ट्रॅपिंग काय होतं, हे सगळं विसरू नका, केंद्र केंद्रात सुद्धा सरकार. त्यांचंच राज्य पण आहे. त्यांच्या एजन्सी ठीक आहे.
त्यांनी सुनील राणे मी येतो तुमच्याकडे. बीजेपी सरकारने एखादी समिती नेमावी रिटायर्ड न्यायाधीशाच्या अधिकाराखाली आणि त्यातून तपास तपास आणि शोध करावा. घ्यावा. आणि सुनील लोकांना राणे कळू द्या काय उत्तर देतील. खरं, एक काय मिनिट, खोटं. म्हणून यांचा काय जो खरं. आणि चौथा मुद्दा असा की काँग्रेसनी राष्ट्रवादीचं तुम्ही बोलताय ठीक आहे, काँग्रेस वेगळा बोलता पक्ष आहे. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं ऐका. एकत्र सरकार होतं. काँग्रेसच्या असं कसं कुठच्याही चालतं? मंत्र्यावर राष्ट्रवादी हो तुमचे भागीदार नाही नाही, काँग्रेसच्या कोणत्याही अधिकाऱ्यावर ठीक आहे. मंत्र्यावर ज्या ज्या वेळी आरोप झाले आम्ही नैतिकतेला धरून राजीनामे दिलेत. कोणाचे आज दिले? नाव सांगा, चला. बीजेपीच्या नाही, नाही, एक मिनिट, नावं सांगा. अशोक चव्हाण साहेबांचा घ्या राजीनामा दिला. अशोक चव्हाणांचा राजीनामा अशोक चव्हाणांचा घेतला, नाही. आदर्शच्या घोटाळ्यात घेतला. अहो त्यांनी तो काय स्वतः सांगतो? राजीनामा दिला. काय सांगताय तुम्ही? मग दिला का? तुमच्या एवढ्या मंत्र्यांवर आरोप ठीक आहे. झाले. आपण एका पुन्हा इथे मंत्र्याने जाऊया. राजीनामा आरोप- दिला का? आरोप- अहो, अशोक अहो, त्या- चव्हाणांवरचा अहो, तुम्ही आरोप- बेचूक- अशोकराव चव्हाणांवर जो आरोप झाला तो त्याचा आदर्श- राजीनामा आदर्श घोटाळा. राजीनामा दिला. कोणी मागितला एक मिनिट, नाही. एक मिनिट, एक मिनिट, तुमच्या एक मिनिट. तुमच्या मंत्र्यांकडे आम्ही एवढे पुरावे दिले, चिक्की पासून विनोद तावडे पासून एक मिनिट. एका तरी मंत्र्यांनी राजीनामा मला दिला. प्रीती शर्मांकडे राजीनामा जायचं दिला एक नाही. मिनिट एक मिनिट आता तुम्ही म्हणताय जरा की शांत आरोप झाले व्हा म्हणून. शांत व्हा. मुळात प्रकरण त्यांनी काढलंय. आता तुम्ही त्यांना पाठिंबा देतात त्यामुळे त्यांना अधिक त्याच्यामुळे ते प्रकरण बोललं त्यांच्याकडे त्यांना- अधिक बोलायला द्यायला पाहिजे त्यांना. प्रीती शर्मा काय पुढे करायला पाहिजे? तुमच्याकडे एवढा पुरावा आहे का की ज्याची चौकशी होऊ शकेल? आणि मला दुसरा प्रश्न विचारायचा आहे. तुमचा मुंबई पोलिसांवर विश्वास नाही. IB सुद्धा मोदी सरकारच्या अखत्यारीतच येत आहे. उद्या IB क्लीन चिट दिली तर तुम्ही ती कशी मान्य करणार? तुम्ही जे म्हणतात ते खरं आहे. मी दुसऱ्या प्रश्नाचा जबाब आधी देते. आम्हाला मुंबई पोलीसवर भरोसा आहे, पण हे पण सत्य आहे की BJP सरकार चाहे CID असो किंवा मुंबई पोलीस असो किंवा NI असो त्यात इंटरफेअर करते. NIने जिसे ज्या पद्धतीने साध्वी प्रज्ञाला क्लीन चिट दिली आहे ते दिसतंच की हे सगळ्या एजन्सीजवर मोदी सरकारचं भाजपा सरकारचं इंटरफिअरन्स आहे आणि ते त्यांच्या अजेंडामध्ये फॉरवर्ड घेतात आणि ते सत्य बाहेर येणार नाही असे आम्हाला सुद्धा ही काळजी आहे. पण मला असं वाटतं की आता हे नॅशनल मुद्दा झाला आहे कारण ते आसामचे MLA आहे. जर एक नॅशनल इन्व्हेस्टिगेशन हवी आहे तर तिकडे नॅशनलला द्यावीच पाहिजे. दुसरा प्रश्न हे होता की BJP म्हणत होती की काँग्रेसला जेव्हा जनतेचे प्रकरण आले त्यांनी कुणीही राजीनामा दिला नाही. पण BJPची काय भूमिका होती तेव्हा? BJP तर नेहमी राजीनामा मागत होती ना. BJP स्वतः म्हणत होती की जर कोणावर आरोप लागले तर त्यांना राजीनामा द्यावा, इन्क्वायरीच्या नंतर त्यांना परत घ्या जर त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले नाही. तर आता ती भूमिका कुठे गेली? आता ते सत्यामध्ये सुनील आहे राणे, तर ते उत्तर द्या. मग मी विसरले आशिष की जाधव ते यांच्याकडे स्वतः मागत होते की आधी राजीनामा द्या आणि नंतर इन्क्वायरी करा. ते सगळे विसरून गेले. आम्ही अजिबात विसरलेलो नाही. भारतीय जनता पार्टीची भूमिका ही 1999 ते 2014 ही स्पष्टपणाने असायची की ज्या ज्या वेळेला काँग्रेसच्या सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांवर जेव्हा जेव्हा आरोप केले गेले, आदर्शचा घोटाळा आपण सगळ्यांनी बघितला असाल. आता हे म्हणत असतील की त्यावेळेला अशोकरावांचा राजीनामा आम्ही मागितला नव्हता, त्यांनी स्वतःहून दिला, असं म्हणणं हे आज तथ्याला धरून नाही. पहिली गोष्ट एक मिनिट, आता तुम्ही जरा ऐका, आता तुमचं ऐकलं नाही सुनीलजी पूर्ण करू दे. मला करू दे, वाघमारे मग पूर्ण तुम्ही करू बोला. दे. तथ्य पूर्ण करू दे त्याला वाघमारे. त्यामुळे आता या आरोपांचं दररोज उठून एक आरोप लावायचा की 30 कोटी रुपये गजानन पाटलाने घेतले. आता नवीन एक 3.5 कोटी गजानन पाटील जेलमध्ये आहे. हां बरोबर आहे. त्याच्यामुळे असं आहे की एका बाजूला सरसकट एकनाथ खडसेंवर आरोप करत राहायचे, ठीक आहे. बेछूटपणाचे आरोप करायचे. नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी तुम्ही सांगा, गजानन पाटलाला मी ओळखत नाही, तो साधा कार्यकर्ता हे त्यांनी एक मिनिट. सांगितलं. एक मिनिट, आणि म्हणून त्यांच्या तुम्हाला म्हटलं ना. चेंबरमध्ये त्यांच्या घरामध्ये पुरावे सापडलेत, त्यांचं बोलणं आता विषय कसा आला? ACBचे पंच आहेत तिथे. हे जेव्हा खडसेंना कळालं तेव्हा खडसे म्हणाले ठीक "हो, आहे. मी एक त्याला वागमारे ओळखतो." वाघमारे जरा पण एक हे मिनिट कसं थांबा. काय तुम्ही वाघमारे सांगताय? मला प्रीती एवढं शर्मांकडे खोटं कसं बोलताय? पुन्हा एकदा जायचंय, पण त्याआधी आशिष जाधव, तुम्ही पत्रकार आहात. या प्रकरणामध्ये गांभीर्य किती आहे का नुसतेच आरोप होत आहेत? मी हे प्रकरण पुढं आलं, विशेषतः दाऊदचे फोन कॉल्स एकनाथ त्याच्याबाबतच खडसेंना. विचारतोय. यावरती मी गृह खात्यातल्या काही आजी माजी अधिकाऱ्यांशी बोललो आणि त्यांच्या सारातून जे इनपुट्स पुढे येत आहेत त्याचा विचार झाला पाहिजे. एक
तर दाऊदच्या प्रॉपर्टीचा लिलाव होत नाही आहे मुंबईमध्ये. 12 प्रॉपर्टीज आहेत, त्याला खरेदीदार पुढे येत नाही आहेत. आणि एकनाथ खडसे हे महसूल मंत्री आहेत. जर का त्यांना तिकडनं फोन कॉल्स आले असतील तर त्या अनुषंगानं सुद्धा तपास होण्याची गरज आहे, असं सध्याच्या एका माजी अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे. एक माजी अधिकारी असं म्हणालेला आहे की काल जो खुलासा अतुलचंद्र कुलकर्णींनी दिला तो 4 तासात खुलासा दिलेला आहे. तो खुलासा ज्या घाईनं आला त्याच्यावर त्यांनी शंका उपस्थित केलेली आहे की अशा पद्धतीनं घाईघाईत जर का खुलासे आपण द्यायला लागलो तर उद्या जे मुख्यमंत्री गृहमंत्रीसुद्धा आहेत आणि त्यांची इमेज क्लीन आहे, त्यांचीच इमेज आता वादात अडकण्याची शक्यता आहे. इतक्या घाईघाईत असे खुलासे, ते सुद्धा इतक्या सेन्सिटिव्ह मॅटरवरती करता कामा नये. दाऊदचा अँगल हा खूप सिक्युरिटीशी महत्त्वाचा संबंधित आहे Yes. मॅटर. बरोबर आहे. प्रीती शर्मा, तुम्ही पुढे काय करणार आहात? कारण आता भाजप सरकार तर तुमचं ऐकायला तयार नाहीये, आरोप गंभीर आहे. पुढे काय करणार आहात तुम्ही? मला असं वाटतं की आम्ही 1-2 दिन वॉच करू, 1-2 दिवस. मला असं वाटतं की ह्या प्रकरणी मोठे तत्व बाहेर येतील आता पुढच्या दिवसात. आणि जेव्हा ते येतील आम्ही बघू की भाजप सरकार त्याच्यावर कारवाई करणार की नाही करणार. आणि जर त्यांनी काही कारवाई नाही केली तर आम्हाला जर वाटलं तर आम्ही कोर्टसुद्धा जाऊ. आम्ही सुनील तटकरेला कोर्ट घेऊन गेलो आहे, अजित पवारला कोर्ट करून घेऊन गेलो आहे, छगन भुजबळला घेऊन गेलो. आम्ही ते बिलकुल स्पष्ट आहे आमचं की सरकारहून जर आम्हाला जस्टिस भेटलं नाही आम्ही कोर्टात जाऊ. कोर्टात जाणार आहेत. सुनील राणे, तुम्ही काय उत्तर द्याल त्यांना? त्या कोर्टात जाणार. नाही, माझं असं म्हणणं आहे की सरकारची जी भूमिका आहे की चौकशी करण्याबाबतची जी आपची मागणी आहे की एकनाथ खडसेंच्या घरी आलेले फोन किंबहुना दाऊदच्या घरातनं केलेले फोन ते त्यांच्या ज्या मोबाईलवर आले, तर ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश हे मुख्यमंत्र्यांनी दिलेलेच आहेत. त्यामुळे या आरोपामध्ये किती तथ्य आहे किंवा किती तथ्य नाही आहे हे येणाऱ्या 1-2 दिवसामध्येच आपल्या सर्वांच्या समोर येईल. जरी आपण सगळेजण म्हणत असलो की मुंबई पोलिसांवर आपला विश्वास आहे की नाही, पण या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये राहत असताना मुंबई पोलिसांनी 4 तासामध्ये जी क्लीन चिट दिली, आशिष जाधव यांचं जे मत पण आहे, मला सांगा, तुम्ही जर विरोधी पक्षात असता, आता काँग्रेसचं राज्य असतं आणि मुंबई पोलिसांनी अशी क्लीन चिट दिली असती, तुम्ही मान्य केली असती? एक पहिली गोष्ट म्हणजे मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवून सरकार कोणाचं आहे, सत्ता कोणाची आहे ह्याच्याकडे न बघता मुंबई पोलिसांवरचा अविश्वास दाखवताना आपण ह्याच्या बाबतीतली पार्श्वभूमीसुद्धा लक्षात घेतली गेली पाहिजे. आपण एखाद्या वेळेला म्हणतो आहोत की मोबाईल ट्रॅकिंगचं काम हे त्या एजन्सीला दिलं गेलं पाहिजे जिथे सेंट्रल एजन्सी आहे, आणि मोबाईल ट्रॅकिंगचं काम मुंबई पोलीस करू शकत नाहीत असं जे आपलं मत आहे ते सरासर चुकीचं आहे. मुंबई पोलिसांकडे तेवढी टेक्नॉलॉजी आणि तेवढे टेक्निशियन हे निश्चितपणाने आहेत. जर हॅकर्स, एथिकल हॅकर्स बाहेरचे आहेत, जे अवेलेबल एथिकल हॅकर्स आहेत जे हॅक करू शकतात, तर मुंबई पोलिसांची कर्तव्यदक्षता आणि मुंबई पोलिसांची सिस्टीम, त्यांच्याकडे हॅकर्स नाहीत आणि त्यांच्याकडे माहिती येणार नाही असं मला वाटत नाही. त्यामुळे ह्या 4 तासाच्या क्लीन चिटचा जो वादाचा नवीन मुद्दा आहे तो येणाऱ्या 2 दिवसामध्ये सुद्धा याच्यावर प्रकाश पडू शकतो असं माझं मत. असं काय येणाऱ्या 2 दिवसात कसा प्रकाश पडणार? कारण का यांनी जसं सांगितलं की आम्ही चौकशीची आणखीन वाट बघत आहोत आणि यामध्ये जर चौकशी करण्याचे अधिकार प्राप्त होत असतील पोलिसांना पुन्हा एकदा, की या बाबतीत आलेले फोन, त्याच्यात झालेलं संभाषण, कारण का ते ट्रान्स्क्रिप्ट आहे की नाही, त्याच्यावर काय काय बोललं गेलेलं आहे हे जर कुठेतरी रेकॉर्ड झालं असेल तर ते आज ना उद्या उघडकीस येऊ शकतं. तुम्हाला वाटतं संभाषण असू शकतं? मी असं म्हणतोय की जर त्याच्यामध्ये संभाषण आहे, कारण का ट्रान्स्क्रिप्ट कुठेच नाही आहे, त्याच्यात कोण बोललं आहे किंवा कोण बोललं नाही हे कुठे सापडत आहे का? अजूनपर्यंत तरी कोणी त्याविषयी बोलत सापडत नाही. नाहीये. कारण कदाचित का- पुढच्या काही दिवसात येईल बाहेर. नाही, ते येईल की न येईल त्याच्याबद्दल आपण आज बोलणं तर चुकीचं. राजू वाघमारे, एका वृत्तपत्रामध्ये अशी बातमी होती की मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी पंतप्रधानांची भेट घेतली तेव्हा खडसेंच्या दाऊदच्या फोनबद्दल चर्चा झाली आणि त्यावेळी त्या वृत्तपत्रांनी असं सांगितलं की केंद्रीय समिती याचा डीपली तपास करायला आम्ही नेमण्याचा विचार करतोय असं मुख्यमंत्री त्यावेळी दिल्लीत म्हणाले. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की मुंबई पोलिसांवर विश्वास आहे की नाही हा प्रश्न नाही आहे. BJPचं सरकार केंद्रात आणि राज्यात आल्यापासून सरकारी कामामध्ये हस्तक्षेप करण्याचं प्रमाण, खास करून पोलीस तपास घ्या, NIAचा तपास घ्या, सॉलिसिटर्स रोहिणी सालियन वगैरे यांच्यावर आणणारा ज्युडिशरीचा मध्ये आणण्याचा दबाव घ्या, या सगळ्या गोष्टीकडे जर आपण बघितलं आणि आत्ताचं 4 तासाचं इन्व्हेस्टिगेशन जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात एक गोष्ट येईल की BJP सरकार केंद्रात आणि राज्यात पोलीस आणि इतर तपास यंत्रणामध्ये पाहिजे तसा हस्तक्षेप करून
त्या पद्धतीने आपल्याला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने पोलिसांकडून निर्णय घेण्याची शक्यता. पण तुम्ही त्या पोलिसांवर मग कसं काय त्याच पोलिसांकडून तुम्ही अपेक्षा करताय चौकशीची? कसं आहे खडसेंनी राजीनामा दिल्यानंतर तेच पोलीस तपास करणार आहेत. कसं आहे की जर त्यांनी राजीनामा देऊन परत जर चौकशी आपण लाभली, म्हणून आम्ही म्हणालो ना की त्याच्यासाठी एखादा आयोग नेमावा, केंद्रातून एखादी समिती नेमावी. कसं आहे की दाऊद सारख्या अँटी म्हणजे टेररिस्ट माणसाची चौकशी, त्याच्या फोनची चौकशी जर हे पोलीस आपण 4 तासात करण्याची भाषा करत असू तर या देशाच्या संरक्षणाचा आणि इतर सर्व गोष्टीचा आपण खेळखंडोबा करतोय. कशासाठी करतोय? पण त्याबरोबर काँग्रेस नेत्यांची नावं आली तरी ती उघड करायला हवी. आमचं स्पष्ट मत आहे, कोणाचंही नाव आलं देशाच्या सुरक्षिततेसाठी तडजोड नाही. फक्त भारत माता की जय आपण बोलायचं, पण भारत माताच्या संरक्षणाचा मुद्दा ज्यावेळी येतो त्यावेळी आपण 4 तासात क्लीन चिट घेऊन बाहेर पडायचं. सुनील राणे, हे मला कुठचं break घ्यायचा आहे, पण तत्वज्ञान आहे? सुनील राणे. चांगलं आहे. त्याच्या निमित्ताने राजू वाघमारे हे भारत माता कुठचं की जय तत्वज्ञान बोलले आहे? आज. अहो, आणि काँग्रेसने त्याच्यामुळे- भारत माता की जय अरे हो बोलून बाबा, काँग्रेसवाल्यांनी म्हटलं स्वातंत्र्य म्हणून मिळवून तुम्ही दिलं. इतकं राज्य चालवलं, इतकी वर्ष त्याच्यामुळे चाललं. भारत माता की जय हे त्यामुळे- आम्हाला काही नवीन त्यामुळे नाही, इतकी पण वर्ष- पोकळ घोषणा नको. पोकळ या घोषणा भारत अजिबात मातेचं नाही. संरक्षण जर पाहिजे तर दाऊद सारख्याचं नाव आल्यावर त्याचं पूर्णपणे चौकशी करा, चौकशी तपास करू. करा, मग दाऊदला निर्णय घ्या. कोणत्याही बाबतीमध्ये- घाई करू नका. दाऊदला कोणत्याही बाबतीमध्ये पाठीशी घालण्याचं फुकट काम घोषणा अजिबात करू नका. करणार नाही. आणि ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आज नाही, पूर्वीपासून आहे. ठीक आहे. तुमच्या हातामध्ये राज्य होतं, का नाही दाऊदला पकडून आणलं? काय तुम्ही सांगताय सुनील राणेजी? अहो, काय सांगा ना मला. त्यांनी ठीक आहे. 4 मुंडकी कापली तर आम्ही 40 कापू. कुठे? अहो कुठे कापले? अरे तुम्हाला दिलं होतं ना 10 वर्ष पाकिस्तानवाल्यांनी तुम्ही. एवढा आता एवढा गोळीबार आणि एवढे हल्ले केले मग त्यावेळेला सगळ्यात तुमच्या- जास्त स्थलांतर या 2 वर्षामध्ये झाले सीमेवरून. किती फक्त स्थलांतर? घोषणा करायच्या, नाही, 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 नाही. बाकी काय नाही. 56 कसं आहे, इंच सत्तेच्या बाहेर राहिल्याने काँग्रेसवाले बिथरलेले आहेत. 56 इंच फक्त देशाबाहेर फिरण्यासाठी आहे. मला सांगा, देशाच्या कामात लक्ष घालण्यासाठी गेले कित्येक वर्ष कुठेही काँग्रेसचं नाही. सरकार होतं, काय हे झालं? लक्षात घ्या. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेऊ. या ब्रेक नंतर मी हेमंत गवंडे यांच्याकडे जाणार आहे. याच्याकडे त्यांच्याकडे आणखी एक गंभीर प्रकरण आहे. MIDCची जमीन खडसे यांची पत्नी आणि जावई यांनी हडपली असा आरोप त्यांनी आज केलेला आहे. बघूया नेमकं काय प्रकरण आहे, त्यात तथ्य आहे का. ब्रेक नंतर, ब्रेकपूर्वी प्रश्न पहा, खडसेंवरच्या आरोपाची सखोल चौकशी झाली पाहिजे का? पडद्यावर बघा प्रेक्षक काय म्हणतायत. 82% प्रेक्षक म्हणतायत होय, सखोल चौकशी झाली पाहिजे. ब्रेक नंतर जाऊया हेमंत गवंडे यांच्याकडे. ब्रेक नंतर आपण थेट जाऊया पुण्याला. आपल्यासोबत हेमंत गवंडे आहेत, ज्यांनी आज खडसेंनी जमिनीचा अपहार केल्याची तक्रार केलेली आहे. हेमंत गवंडे, महाराष्ट्राला थोडक्यात सांगा, हे प्रकरण काय आहे? नमस्कार निखिलजी, बोला. ही जी जागा आहे ही MIDCच्या मालकीची जागा आहे. हां, ही जी जागा आहे ही MIDCच्या मालकीची जागा आहे. गेले 30 वर्षाहून जास्त ती MIDCच्या मालकीची जागा आहे. लँड ॲक्विजिशन ॲक्ट अनुसार ही MIDCच्या ताब्यात आलेली जागा आहे. आणि MIDC सुद्धा ही जागा विकू नाही शकत, तर MIDC लीज डीड म्हणजे भाडेकरारांनी जागा देते कोणाला पण. परंतु ही जागा परस्पर म्हणजे खरेदीचा व्यवहार झालेला आहे. एकनाथ भाऊ खडसे यांच्या सौ मंदाकिनी एकनाथ खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या नावे हा खरेदीचा व्यवहार झालेला आहे. MIDCला संपूर्णपणे अंधारात ठेवून MIDCच्या मालकीची जागा ही खरेदी झालेली आहे. हा काही आरोप नाही आहे, हा गुन्हा घडलेला आहे आणि तो कागदोपत्री आहे आणि सर्वज्ञ आहे. तर ही जागा आहे, ही जागा आता MIDCला माहितीच नाही की ती जागा आपल्या परस्पर कोणीतरी खरेदीगत केली आहे म्हणून. मी MIDCला जेव्हा विचारलं, जर आपण अशी जागा खरेदी जर झाली तुमची जागा तर काय करणार, तर MIDCच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही त्याच्यावरती कायद्याने गुन्हा नोंदवू म्हणून. तर सदर जागा ही आता ज्यांच्याकडून घेतली आहे खडसेंच्या कुटुंबियांनी,
तर ते जे आहेत उकनी, त्या उकनींनी ही जागा परत मिळावी यासाठी हायकोर्टामध्ये अर्जंट रिट पिटिशन दाखल केलं की ही जागा आम्हाला परत मिळावी, याच्यासाठी अर्जंट रिट पिटिशन दाखल केलं. परंतु हायकोर्टाने अर्जंट रिट पिटिशनची काहीही गरज नाही आहे, त्यामुळे अर्जन्सी हा क्लॉज फेटाळण्यात आला आणि आता याची केस, ही जागा परत मिळावी अशी केस हायकोर्टामध्ये पेंडिंग आहे. ही केस पेंडिंग असताना, जागा MIDCच्या मालकीची असताना 3,74,00,000 एवढ्या किमतीला ही जागा 28/4/2016 रोजी खरेदी करण्यात आली आणि त्याच्यावरती 1,37,00,000 इतकी स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली. हे सर्व पेमेंट 1 दिवसामध्ये अदा करण्यात आलं. जवळजवळ 5 करोडचं पेमेंट 1 दिवसात अदा करण्यात आलं. याची जर मार्केट व्हॅल्यू जर आपण काढली तर ही 40 करोडपेक्षा जास्त आहे. आणि MIDCने छोट्या छोट्या उद्योजकांसाठी ही जागा ॲक्वायर केली आणि छोट्या उद्योजकांना ही अलॉट करण्याचा प्रस्ताव होता आणि काही जागा त्यातली अलॉटही केलेली आहे. इतकी गंभीर बाब आहे ही. ह्याच्यामध्ये कुठलाही मी म्हणणार नाही की आरोप आहे, कारण आरोप शक्यता नव्हतात. हे तर गुन्हा झालेला आहे आणि गुन्हा हा बरोबर आहे, गुन्हा झालेला आहे. आरोप बरोबर आहे. हेमंतजी एक मिनिट, हेमंतजी कुठे आहे ही जागा? ही कुठे आहे MIDC एरियामध्ये? ही जागा भोसरी इथे आहे आणि याचे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, निखिलजी, ही जागा 30 वर्षापासून MIDCच्या ताब्यात आहे. 30 वर्षांपासून MIDCच्या ताब्यात आहे. गुन्हा घडलेला आहे, खूप गंभीर आहे. म्हणजे आधीच्या 2 प्रकरणात आरोप आहे असं आपण म्हणू शकतो, दाऊदच्या प्रकरणामध्ये आणि गजानन पाटीलच्या लाच प्रकरणामध्ये. पण हे तर गुन्हा घडला आहे असं हेमंत गवंडे यांचं म्हणणं आहे. सुनील राणे, तुम्ही उत्तर द्या. पहिल्या 2 प्रकरणापेक्षा हे गंभीर प्रकरण दिसतंय. नाही, त्याच्यात हेमंत गवंडेंनी ज्याप्रमाणे सांगितलं की याच्यात काही गोष्टींचा जो खुलासा, मला असं वाटतं की याच्यात उकनी नावाचे जे गृहस्थ आहेत, तर ह्या उकनींकडे 30 वर्षापूर्वीची जमीन होती का? कारण का खडसेजींनी जे आपल्याकडे जे पत्र पाठवलं आहे त्याच्यात त्यांनी जो खुलासा केला आहे त्याच्यात मला असं वाटतं की ही MIDCकडे जमीन ही 30 वर्षापासून पडून होती आणि 30 वर्षापासून ही जमीन पडून असल्यानंतर ती जमीन मूळ मालकाला परत द्यावी असा एखादा प्रस्ताव याच्यात प्रोसेसचा असावा असं एकंदर दिसतं आहे. कारण का ज्या पद्धतीने हेमंत गवंडे सुद्धा म्हणत आहेत की हा आरोप नाही तर त्या पूर्ण कागदोपत्री त्यांचं नाव आलेलं आहे आणि त्या कागदोपत्री जर नाव आलेलं असेल तर महाराष्ट्राचे महसूल मंत्री असताना जर त्यांनी हे करत असतील तर मला वाटत नाही की हे प्रकरण असं असेल की ही जमीन लाटायचा प्रयत्न असेल. जर मूळ मालकाला जमीन MIDCने हस्तांतरण करून देत असताना किंवा 30 वर्ष मालकीची, जसं हे म्हणतात मूळ मालकीची जमीन आहे की लीज आहे, म्हणजे मग मूळ मालकी कोणाची होती MIDCकडे? तर MIDCकडे जर 30 वर्ष विना MIDCने ॲक्वायर केली आहे, ते म्हणाले ना, ॲक्वायर केली आणि 30 वर्षापासून छोट्या छोट्या भूधारकांना ती द्यायची होती, छोटे छोटे लघु उद्योजकांना, पण ती काही दिली गेली नसावी किंवा दिली असेल तर काही थोडी दिली असेल. त्यामुळे वापराविना म्हणजे वापर त्याचा न करता ती जमीन पडून होती. त्यामुळे ती मूळ मालकाला परत देण्याची प्रोसेस सुरू असताना त्यांनी विकत घेतली का हा एक प्रश्न निर्माण होतो. आणि मूळ मालकाला विकत दिली असती आणि मूळ मालकाने जर ती विकत यांनी घेतली असती तर मला वाटत नाही की त्याच्यामध्ये कागदोपत्री असं कोणतेही गुन्हा घडला आहे. ठीक आहे, हेमंत गवंडे उत्तर द्या. यांचं जे म्हणणं आहे की मूळ म्हणजे प्रोसेस चालू आहे का, तर ही हायकोर्टामध्ये बाब पेंडिंग आहे. आत्ता ही याची मालकी ही MIDCची आहे. सर्वात वाईट गोष्ट अशी की खडसे साहेबांना कळालं कुठून ही जमीन शासनाची आहे आणि मूळ मालक मागत आहेत म्हणून? स्वतः राष्ट्राचे सेवक म्हणून त्या पदावर ते बसलेले आहेत. त्यांचं काम आहे की राष्ट्राची सेवा करणं. त्यांच्याकडे आलेल्या केसेसमधून त्यांना माहिती मिळाली आहे की ही जमीन मालक मागत आहेत आणि त्या मालक मागण्याच्या प्रक्रियेमध्ये परस्पर जमीन खरेदी करणं MIDCला अंधारात ठेवून हे कुठलाही प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं नाही आहे. सुनीलजी, हे खूप गंभीर आहे. मालकी आत्ता MIDCची आहे. बघा, 30 वर्षापूर्वी ॲक्वायर केली उकनींकडून, मालकी MIDCची आहे. उकनी असं म्हणतात मला ही जमीन परत द्या कारण तुम्ही वापरली नाहीत. ते हायकोर्टात गेलं आहे, जे प्रकरण पेंडिंग आहे. अशा वेळेला खडसेंपुढे एक फाईल आली असणार या जमिनीची. खडसेंनी बघितलं ही जमीन आहे, यामधून आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. त्यांनी उकनींशी व्यवहार केला आणि बायकोच्या आणि जावयाच्या नावावर जमीन घेतली. हा किती मोठा फ्रॉड आहे. आपल्या पदाचा गैरवापर, ऑफिस ऑफ प्रॉफिट,
मला सांगा ना, हा मोठा फ्रॉड नाही आहे का? हा आधीच्या म्हणजे दाऊद इब्राहिम आणि लाचलुचपतीचा जो आरोप होता त्या गजानन पाटीलचा, यापेक्षा भयंकर मोठा फ्रॉड आहे. म्हणजे खडसेंचं मंत्रिपद जायला हवं असेल तर या प्रकरणामुळे जायला हवं. नाही, त्याच्यात म्हणून मी म्हटलं की मूळ मालक म्हणजे उकनी आणि MIDC, आपण म्हणतो आहोत की खरेदीचा व्यवहार झाला 3,74,00,00,000 रुपये. तो खडसे आणि उकनींमध्ये झालाय. नाही, एक मिनिट, जर MIDCने त्याला NOC दिल्याशिवाय हा व्यवहार झालाय का, त्याच्याबद्दलची हेमंत माहिती. गवंडे उत्तर द्या. MIDCने NOC दिली होती का या व्यवहाराला? आणि जर MIDCची मालकी आहे किंवा MIDC त्याचा आज कब्जेदार आहे त्या जमिनीचा, तर MIDCशी व्यवहार न करता उकनीला व्यवहार करून MIDCनी याला कोणतीही MIDCनी. नाही, माझा प्रश्न एक आहे की जर उकनी मूळ मालक होते, 30 वर्षापासून ही MIDCच्या ताब्यामध्ये जमीन आहे आणि या जमिनीचा व्यवहार करण्याचा अधिकार MIDCला नाही, तरीसुद्धा आपल्या म्हणण्याप्रमाणे आणि कागदोपत्री पुराव्याप्रमाणे समजा एकनाथ खडसे यांनी ही जमीन घेतली पत्नीच्या नावे किंवा जावयाच्या नावे, त्याचे 3,74,00,000 रुपये आणि 1,37,00,000 रुपये स्टॅम्प ड्युटी भरली रजिस्ट्रेशनची, आणि हे करत असताना MIDCला माहितीच नाही, असं आपलं म्हणणं आहे. बरोबर आहे? नाही, माझं म्हणणं नाहीये तसं. नाही, कागदोपत्री जे आहे. बोलू मी? बोला. त्यांचं उत्तर घेऊया. हेमंतजी उत्तर द्या. बोला. हा, राणे साहेब, MIDCला माहितीच नाहीये खरेदी झाली आहे जमीन म्हणून. NOC घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे की एवढं सगळं होऊन सुद्धा आपल्याला चर्चा करायची वेळ येते या विषयावर. म्हणजे MIDCला अंधारात ठेवून हे घडलंय का? हा खरेदी व्यवहार जो झालाय तो MIDCला पूर्णपणे अंधारात ठेवून झालेला आहे? प्रश्नच नाही. MIDC हायकोर्टात भांडतीये की ही जागा आमची आणि आम्ही परत देणार नाही. MIDC NOC देण्याचा प्रश्नच कुठं उद्भवतो याच्यामध्ये? राजू वाघमारे, किती गंभीर आहे प्रकरण? सर, हे प्रकरण खूप गंभीर आहे. म्हणजे याचा अर्थ असा की सरकारची जमीन आपण सरकारला, ज्या जमिनीचे कस्टोडियन मंत्री म्हणून खडसे सुद्धा आहे, स्वतः आहेत, ती जमीन सरकारला अंधारात ठेवून विकत घेणं याच्यासारखा हा गुन्हा घडलेला आहे. ते गवंडे जे म्हणतायत की याच्यामध्ये आपण चर्चा करत बसण्यापेक्षा उद्या एखाद्या सामान्य माणसाकडून असं झालं असतं तर MIDCनी पहिल्यांदा FIR दाखल केला असता. आज MIDCनी अजूनपर्यंत FIR का दाखल केला नाही? जर ही जमीन MIDCची आहे तर MIDCने आतापर्यंत FIR दाखल करायला पाहिजे आणि नंतर पोलिसांमार्फत MIDC मंत्र्यांविरुद्ध FIR दाखल करण्याचं धैर्य दाखवेल. जर त्यांनी दाखवलं नसेल तर या मंत्र्यांनी जो केलेला कारभार आहे आणि ज्या पद्धतीने गवंडे सांगतायत की कागदपत्र आहेत ती जर असतील तर मग त्या ठिकाणी मंत्री असू द्या किंवा एखादा साधा माणूस असू द्या, MIDCनी जर त्याच्यावर FIR दाखल केला नाही तर उद्या कोर्टात जाऊन MIDCच्या अधिकाऱ्यांना पण संगनमत असावं असं समजून त्यांचा पण सहभाग त्याच्यात करावा लागेल. हेमंतजी, काय रोल आहे MIDCच्या अधिकाऱ्यांचा? त्यांची भूमिका काय आहे? असंही असू शकतं ते या संगनमतात सामील असू शकतात. MIDCच्या अधिकाऱ्यांशी मी बोललो होतो, अशी तुमची जागा आहे आणि त्याचा व्यवहार सुरू आहे. तर MIDCच्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं होतं की जर ह्याचा जर कुठलाही व्यवहार झाला तर त्याच्या अगेन्स्ट आम्ही FIR दाखल करू म्हणून. आणि त्यांनी FIR दाखल करणं त्यांना स्वाभाविक आहे, कारण दुसरा काही पर्यायच नाहीये. त्यांच्या मालकीची हक्काची जागा आहे ही आणि त्याच्यावरती हायकोर्टामध्ये केस प्रलंबित आहे आणि त्याच्यामधली पार्ट ऑलरेडी छोट्या छोट्या उद्योगांना अलॉट केलेली आहे. आणि आज दुपारपर्यंत MIDCला हे माहितीच नव्हतं की आपली जागा परस्पर विकली गेलेली आहे म्हणून. अजून याच्यातली सगळ्यात अजून एक गंभीर बाब सांगतो की या 7/12वरती MIDCचं नाव आहे, पण हा दस्त नोंदवलेला गेलेला आहे रजिस्टर ऑफिसमध्ये. तर रजिस्ट्रारवरती किती ट्रिमेंडस प्रेशर असेल याचं की हा दस्त नोंदून घेण्याचा. रजिस्टर असं कधीही करणार नाही की त्या 7/12वरती MIDCचं नाव आहे संपादित जमीन म्हणून आणि ती जमीन तो खरेदी दस्त नोंदून देईल. हे कोणतंही ॲग्रीमेंट नाहीये, हे खरेदी दस्त आहे. सेल डीड, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी अंडर, हे प्रॉपर्टी ट्रान्सफरचा दस्त आहे हा. आशिष जाधव, म्हणजे प्रकरण घडलेलं आहे. आता हे म्हणतायत हेमंत गवंडे की MIDCच्या अधिकाऱ्यांना माहिती नाही आहे. मला अनुभव असं सांगतो की यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, कारण MIDCचे अधिकारीसुद्धा यात सामील असू शकतात.
असा एक व्यवहार घडतो आणि MIDCच्या अधिकाऱ्यांना माहिती नसतं, कारण डस्त केलं, सेल डीड त्यांनी केलेलं आहे आणि सेल डीड नोंदवलेलं आहे, म्हणजे सरकारी अधिकारी यात सामील होऊ शकतात. कसं पाहताय तुम्ही या प्रकरणाकडे? हेमंत गवंडेंनी त्यांचे आरोप केले. त्याच्यानंतर MIDCच्या काही अधिकाऱ्यांशी मी बोललो. माहिती जी पुढं आली आहे ती थोडीशी वेगळी आहे. माहिती काय पुढं आली की महाराष्ट्रामध्ये 1961चा महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ॲक्ट आहे. त्यानुसार जर का आपण एखादी जमीन अधिग्रहित केली आणि ती जमीन अधिग्रहित करताना अवॉर्ड झाला आणि ती जर का 32(1) प्रक्रिया झाली, म्हणजे मावेजा हा मूळ मालकाला दिला गेला, तो त्यांनी घेतला किंवा नाही हा भाग फार गौण आहे. एकदा त्याच्या खात्यावर तो मावेजा ते पैसे जमा झाले तर ती जमीन संपादित झाली MIDCची अशी होते. मावेजा म्हणजे जो काय जी काय मोबदला रक्कम ठरलेली आहे, मोबदला. थोडक्यात मोबदला. म्हणजे त्यांनी अक्वायर करताना जो मोबदला ठरलाय तो मालकाला मिळाला. तो मालकाला मिळाला. आता याच्यावरती जर का 10 वर्ष जे प्रयोजन आहे ते झालं नसेल, पण या जमिनीवरती लेआउट पडलेले आहे, म्हणजे MIDCनी त्याच्यावर लेआउट पाडल्यानंतर सुद्धा ही जमीन वापरात आली नाही, अशा वेळी ही जमीन जर का MIDCला कोणाला द्यायची असेल, सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स अशा सांगतात की एखाद्या प्रयोजनासाठी जर का तुम्ही जमीन संपादित केली आणि ते प्रयोजनच नष्ट झालं किंवा त्यावर तसं कुठेही वापर त्याचा झाला नाही तर ती ऑक्शन करून विकावी. इथं ऑक्शनची प्रक्रिया झालेली नाही, 32(1) प्रक्रिया झाली असल्यामुळं ही जमीन भाडे कराराने पण देता येत नाही, विकता पण येत नाही. तरीसुद्धा हा व्यवहार झालेला आहे तो एप्रिल 28, 2016 झालेला आहे. म्हणजे खडसे हे महसूल मंत्री असताना झालेले आहे. ज्यांच्या नावावर झाले त्यांना सुद्धा राज्यमंत्रीपदाचा दर्जा आहे. म्हणजे मंदाकिनी खडसे ह्या महानंद डेअरी, ज्या राज्यातल्या सर्व दूध उत्पादक जिल्हा संघाच्या शिखर संस्था जी आहे त्याच्या अध्यक्ष आहेत, त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा आहे. त्यांचं सुद्धा ऑफिस प्रॉफिट यामध्ये आहे. आणि आज जो खुलासा खडसेंनी मीडियाला दिलेला आहे त्यामध्ये चक्क त्यांनी जावयाचं नाव लपवलेलं आहे जे खरेदी खतावरती आहे. त्यामुळं याची चौकशी झाली पाहिजे. खडसेंनी पदाचा गैरवापर करण्याचा जो आरोप आहे तो यामध्ये होऊ शकतो. अगदी बरोबर. पदाचा गैरवापर करून हाच पदाचा गैरवापर आदर्शमध्ये अशोक चव्हाणांनी केला म्हणून ते घरी गेले. आता हीच बाब एकनाथ खडसे. अशोक चव्हाण, तुम्ही लगेच अशोक चव्हाणांचं नाव आलं. अहो ते झालंय, ऑफिस ऑफ प्रॉफिट झाला. तुम्हाला खडसेंना घरी पाठवायचं असेल ना तर ते तुम्हाला मान्य करावं लागेल. दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे आशिषजी कृपा करून असं काही बोलू नका. अशोक चव्हाणांनी आपल्या नातेवाईकांना घरं दिली की नाही ते आदर्शमध्ये? असं काय करता तुम्ही? तो खटला आता चाललाय, आम्ही काय त्याच्यामुळे गेलेलो नाही. पण त्याच आरोपामुळे त्यांनी राजीनामा दिला. माझे दूरचे नातेवाईक म्हणाले होते त्याला काँग्रेस श्रेष्ठींनी आक्षेप घेतला होता. काय सांगताय तुम्ही? नाही ना, तसं काय आदर्शच्या तुम्ही घोटाळ्यामध्ये उलटं. आम्ही स्वतः राजीनामा दिला. तुम्हीच तर म्हणाले स्वतः आम्ही राजीनामा स्वतः कशासाठी? राजीनामा दिला. कशासाठी? कशासाठी? असंच. आमच्यावर आरोप रात्री झाले, स्वप्न आम्ही पडले. त्याचा आरोप झाले राजीनामा होते दिला. ना, गंभीर आरोप झाले. अरे, आता तुम्ही मला पण तुम्ही सांगा, कोणता आरोप झाला? मला सांगा, अशोक चव्हाणांकडून तुम्ही राजीनामा तुम्ही म्हणता की आम्ही असा दिला त्यांनी नाही, स्वतः दिला. हो, पण कशासाठी दिला? मनात आलं म्हणून दिला का? रात्री त्यांच्यावर स्वप्न जे पडलं आरोप म्हणून दिला झाले ना. त्या आरोपाच्या नैतिकतेला धरून काँग्रेस ज्या मला पद्धतीने सांगा, राजीनामा मला सांगा, त्या एकनाथ, पद्धतीने मग दिले. तुम्ही जर अशोक अहो, चव्हाणांचं- नैतिकता या बीजेपी वाल्यांकडे अरे हो, नाहीच राजू वाघमारे. आहे. आता जर काँग्रेसवाले कागदपत्र भाजपला आहेत, शिकवावे लागले. अहो जर गवंडे आता सांगतायत की कागदपत्र समोर आलीत, एवढं करून जर खडसे साहेब अजून खुर्चीवर आहेत, मग या बीजेपीला आपण काय म्हणायचं? BJP ला BJP म्हणायचं. त्याला तुम्ही- पार्टी विथ डिफरन्स. म्हणजे यांना पारदर्शकता, यांना काही झालेला भ्रष्टाचार दिसतच नाही, यांना आर पार दिसतं, भ्रष्टाचार दिसत नाही, नाही. म्हणून हा तुम्हाला याच्यातला फरक म्हटलं, आहे. याच्यात असं आहे की तुम्ही एका बाजूला अहो, तुम्ही स्वतः मगाशी तुम्ही कबूल खडसेंना केलं. सांगा ना, FIR MIDC दाखल करत नाही, मुख्यमंत्री गप्प बसलेले आहेत. दाऊदच्या प्रकरणात 4 तासामध्ये तपास होतो. त्या पाटलाच्या ह्याच्यामध्ये खडसे सांगतात मी याला ओळखत नाही, नंतर सगळं सिद्ध होतं. आणि एवढं करूनही बीजेपीचे ज्येष्ठ मंत्री आपण बोलत असताना आजही त्या गादीवर बसलेले आहेत. म्हणजे आता अजून काय झालं पाहिजे? म्हणून म्हणजे मी- बीजेपी राजीनामा घेईल खडसेंकडून किंवा ते स्वतः देतील. याच्यामध्ये कदाचित मुख्यमंत्री त्यांना सांगत नसावेत, कारण मुख्यमंत्र्याचा याच्यामध्ये हात आहे का असा पण एक संशय येतो. मुख्यमंत्र्याचा हात आहे किंवा नाही हे अहो, ते ज्येष्ठ unnecessary- मंत्री आहेत, तर ज्येष्ठ- मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगायला पाहिजे ना. किंवा असं नाही ना की जसं काँग्रेसच्या काळात होत होतं
वर्षा बंगल्यावरूनच फायरी विरोधकांना मिळत होत्या, तसं काय होतंय आता? पुन्हा वर्षा बंगल्यावरूनच फायली मिळत आहेत विरोधकांना. सुनील राणेंना माहित, आमच्या काळात असं काय होत नव्हतं. सुनील राणे सांगा, नाही, मुख्यमंत्र्यांकडून काय कागदपत्र मिळत आहेत का? सांगा तुम्ही. तुम्ही प्रवक्ते आहात, सांगा. मुख्यमंत्र्यांना याच्यामध्ये आणण्याची काही कारण नाही. अहो, पहिली गोष्ट त्यांचे मंत्री आहेत ते. म्हणून सांगतो ना तुम्हाला, एका उत्तर देतो ना. मंत्र्यांनी जर केलेला कारभार आहे, मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर डिसिजन घेणं गरजेचं मुख्यमंत्र्यांनी आहे. त्या दिवशी सांगितलं ना, मुख्यमंत्र्यांची अजून दाऊदकडनं स्टेटमेंट नाही आलं ना, स्टेटमेंट बाकीच्या कसं नाही आलं? नाही, पण हे गंभीर प्रकरण आहे. मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आलं. नाही, मला असं वाटतं हे गंभीर प्रकरण आहे. सुनील राणे हे यांचं बाकीची राजकीय चर्चा जाऊ द्या. अशोक चव्हाण का गेले सगळ्या जगाला माहिती जगाला आहे. माहिती. यांची सत्ता का गेली आहे सगळ्या जगाला माहिती आहे. गेली आहे हो तुमची सत्ता, तुम्हाला हरवलंय लोकांनी. हरवलंय. काय 15 करता वर्ष तुम्ही? तुम्हाला दिलं होतं सरकार, आता आता आपण गेलंय. खडसेंचा हा व्यवहार संशयास्पद आहे की नाही? सुनील राणे त्याच्याकडे येऊया. म्हणून आपण पुन्हा एकदा त्या विषयाकडे जाऊ. MIDCच्या विषयामध्ये हेमंत गवंडे यांनी जो मुद्दे मांडले, आणि त्यामध्ये मी तेव्हा सुद्धा म्हटलं की जसं आशिष जाधव यांनी म्हटलं की ती प्रोसेस सुरू झाली आहे का, आणि ती प्रोसेस सुरू झाली असताना ती हस्तांतरणाच्या प्रक्रियेमध्ये जर त्यांनी 3,74,00,00,000 रुपयाची जमीन त्या उकनीला दिली, ते पैसे उकनीला दिले, मग उकनीने जेव्हा आता कोर्टामध्ये जेव्हा केस सुरू आहे तेव्हा त्या कोर्टामध्ये MIDCने काय काय पेपर किंवा काय काय कागद दाखवले आहेत, उकनीने काय मागणी केली आहे, विचारूया ना आपण MIDC ने, हेमंत गवंडे. या सगळ्या गोष्टींची चर्चा करणे आधी. सुनील नाही, एक राणे, मिनिट साधा थांबा. प्रश्न आहे. त्या 7/12वर MIDCचं नाव असताना MIDCचं नाव, जर एक मिनिट, तुम्ही MIDCचं registration नाव करताय, जरी असलं, काय सांगणार आता? ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? हायकोर्टात केस चालू हो, आहे, हायकोर्टात केस MIDC सुरू आहे चं ना. नाव आहे. मग तरी MIDCने खडसेंकडून एक मिनिट. व्यवहार कसा होतो? येतो, हेमंतजी येतो. MIDCने कोणते कोणते कागदपत्र हायकोर्टात दाखल केले याची माहिती आपण घेतली आहे का? तर नाही. हे प्रकरण आता आलेलं घेतली आहे, त्यांना माहिती हो, ते आहे. सांगतील हेमंत ना गवंडेंना आपल्याला. माहिती आहे. हेमंतजी सांगा म्हणून- ना आणि काय त्याच्यात काय पोझिशन आहे हायकोर्टात- MIDCची हायकोर्टामध्ये? हायकोर्टामध्ये जी केस सुरू आहे की MIDC म्हणते ही आमची जमीन आहे, आम्हाला द्यावी. राणे साहेब हो, बोला बोला ऐकतो. राणे साहेब, याच्यावरती उकनीनी कोणते प्रश्न दिले, काय रिप्लाय दिलाय, याचा प्रश्नच उद्भवत नाही मुळात. आत्ता जागा MIDCच्या मालकीची आहे आणि ती कोणीही खरेदी करू शकत नाही. परस्पर उकनीनी जागा विकली आणि घेणाऱ्यांनी घेतली, हाच एक मोठा गुन्हा आहे. तुमची मजबुरी काय आहे मला माहिती नाही की तुम्ही याच्यावरती खुलासा देताय, पण फार शर्मेची गोष्ट आहे ही की एवढी गोष्ट होऊन सुद्धा तुम्ही खुलासा देण्याचा प्रयत्न करताय. एक देशाचा नागरिक म्हणून मला लाज वाटते याची. नाही, खुलासा म्हणजे तुमची जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारावर जर कोर्टामध्ये केस प्रलंबित असेल आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ही जमीन विकत घेतली असेल, जी कागदपत्री पुरावे आपण दाखवतात, एका महाराष्ट्र राज्याच्या ज्येष्ठ मंत्र्याच्या बाबतीतला हा खुलासा नसून आपण याबाबत आपण चर्चा करतो आहोत. त्यामुळे ह्याचा खुलासा स्वतः ज्येष्ठ मंत्री श्री एकनाथ खडसे यांनी या चॅनलकडे केलेलाच आहे, आणि त्या खुलासाच्या बाबतीत श्री निखिल वागळेजी यांनी आपल्याला मगाशी सांगितलं. एक मिनिट, बरोबर आहे. मी तो खुलासा पुन्हा एकदा लोकांना दाखवणार आहे, पण त्या खुलासावर आपण तो खुलासा जर मला आता लगेच उपलब्ध असेल, माझ्या न्यूजरूमला सांगणं आहे, ताबडतोब तो खुलासा आपण दाखवूया. या जर खडसेंनी जमीन घेतल्याचं मान्य केलंय, ते फक्त एवढंच म्हणतात, आणि जमीन त्यांना लाज वाटते आपल्या जावयाचं नाव घ्यायची. ते असं म्हणतात मंदाकिनी खडसे आणि इतर, असं त्या खुलासात म्हटलेलं आहे. ते फक्त एवढंच म्हणतात की जमीन MIDCकडे असणं किंवा परत देणं ही प्रक्रिया वेगळी आहे, आणि जमीन खरेदीची माझी प्रक्रिया वेगळी आहे. या 2 वेगळ्या प्रक्रिया आहेत असं ते म्हणतायत. मी हा खुलासा तुम्हाला दाखवतो, पण यावर हेमंतजी तुमचं काय म्हणणं आहे? सर, याच्यावरती म्हणजे MIDCची जागा आहे, त्याचं हायकोर्टात प्रकरण प्रलंबित आहे, आणि तो विषय वेगळा आणि जागा खरेदीचा विषय वेगळा. एकच जागे म्हणजे मालक वेगळाच आहे आणि विकली जागा वेगळ्यानीच. हा विषय वेगवेगळा कसा असू शकतो? बरोबर आहे, बरोबर आहे. ज्ञानी आपण खुलासा माणसांनी, दाखवूया. ज्यांनी 40 वर्ष राजकारणात केले आहे, महसूलचा फार मोठा अभ्यास आहे. हेमंतजी, एक मिनिट, आपण खुलासा दाखवूया आणि मग त्यावर बोलूया. हो. खुलासा पडद्यावर तुम्ही बघू शकता. बघा, एकनाथ खडसेंचा खुलासा मी तुम्हाला वाचून दाखवतो. ही जमीन श्रीमती मंदाकिनी खडसे आणि इतर एक हा जावई आहे. हे खडसे सांगायला लाज का वाटते? यांनी 28 एप्रिल 2016 नोंदणीकृत दस्तान्वये उकानी यांच्याकडून खरेदी केली आहे. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम आणि नोंदणी अधिनियम अंतर्गत कायदेशीर प्रक्रिया राबवून संबंधित खरेदी व्यवहार पूर्ण करण्यात आला आहे. या जमिनीच्या भूसंपादनासंदर्भात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ स्वतंत्ररित्या प्रक्रिया राबवित आहे.
खरेदी व्यवहार आणि भूसंपादन कार्यवाही या 2 स्वतंत्र प्रक्रिया आहेत. संपादनाची कार्यवाही प्रगतीपथावर असल्याने आरक्षण बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा खुलासा करतायत. हेमंत गावंडे, तुम्हाला काय म्हणायचं आहे यावर? सर जे जाणकार आहेत त्यांना या खुलास्यामध्ये काय आहे ते कळतं आहे, परंतु याचा काही संबंधच येत नाही असा खुलासा देण्याचा. MIDC जिथे हायकोर्टामध्ये म्हणतंय की जागा आमची आहे आणि आम्ही ती देणार नाही, संपादन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, संपादन प्रक्रिया प्रगतीवर आहे, हा स्टेटमेंटच चुकीचं आहे. मुळात ही जागा MIDCच्या मालकीची 30 वर्षापूर्वी झालेली आहे. आता हे प्रकरण हायकोर्टात प्रलंबित आहे आणि याची खरेदी परस्पर झाली आहे. MIDCला अंधारात ठेवून या खुलास्याचा आणि वस्तुस्थितीचा काहीही संबंध नाही. बरं हेमंत गावंडे, तुम्ही पुढे काय करणार आहात? कारण हे खूप गंभीर प्रकरण आहे आणि अक्षरशः ज्याला फ्रॉड म्हणतात, भ्रष्टाचार म्हणतात, असं प्रकरण आहे. पुढे तुम्ही काय करणार आहात? निखिलजी, एक नागरिक म्हणून मी हे प्रकरणाचा पूर्ण अभ्यास केला आणि आपल्यासमोर मांडलं, पण व्यवस्था म्हणून MIDCची सर्वप्रथम जबाबदारी बनते की त्यांनी याच्यावरती गुन्हा दाखल करावा ज्यांनी याचा व्यवहार केला आहे त्याचा, कारण हायकोर्टामध्ये केस प्रलंबित आहे, त्यांची मालकी आहे म्हणून. पण जर MIDC हे जर करायला सक्षम नसेल, त्यांना काही अडचणी असतील त्यांच्या सिस्टीममधल्या, तर याच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी मी पुढे येईल आणि याच्यावरती गुन्हा दाखल करेल. याचा अर्थ MIDC नाही केला तर तुम्ही गुन्हा दाखल करणार आहात. राजू वाघमारे, काय विरोधी पक्ष म्हणून तुमची जबाबदारी आहे. मगाशी धनंजय मुंडे असं म्हणाले की मी उद्यापर्यंत माहिती घेतो आणि आम्ही याच्यावर कोर्टात जाण्याचा विचार करू म्हणून. नाही, आमचं पण तेच म्हणणं आहे की आज हा सगळं प्रकरण आलंय, आमचे पण लोक आम्ही सगळे याच्यावर माहिती घेतोय. आता पूर्णपणे माहिती आम्ही कलेक्ट करू आणि त्याच्याप्रमाणे मगाशी मी ज्या पद्धतीने सांगितलं की हे फार भ्रष्टाचाराचं अगदी त्या प्रॉफिस ऑफ म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रॉफिट आपण जे करतो ऑफिसचं, त्याच्या पद्धतीने यांनी घेतलेला हा गैरफायदा आहे आणि हा मोठा भ्रष्टाचार आहे एका ज्येष्ठ मंत्र्याचा. आणि असं असताना सुद्धा अजूनही याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे चौकशी करू आणि योग्य ती कारवाई करण्यासाठी आम्ही काँग्रेस पक्ष पूर्णपणे प्रयत्न करणार. आणि हा जर भ्रष्टाचार झालाय तर खडसेंनी, BJPच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे. सुधीर राणे, तुम्ही यांना उत्तर द्या, पण मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे. या राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत त्यांची प्रतिमा अत्यंत उज्ज्वळ आहे. भ्रष्टाचाराचा एकही आरोप गेल्या 1.5 वर्षात त्यांच्यावर झालेला नाही आहे. आता आपल्या मंत्र्यावर असे आरोप होत असतील MIDCची जमीन हडप केल्याचे, परस्पर विकत घेतल्याचे, तर हा गंभीर गुन्हा आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा मागणं हा एकमेव उपाय नाही का? नाही, त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीमध्ये ही जमीन खरेदी विक्रीचा जो व्यवहार झाला आहे आणि स्वतः महसूल मंत्र्यांनी जो खुलासा आपल्या या चॅनलकडे पाठवला आहे तो सगळ्या लोकांनी आपण बघितला. त्यामुळे या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री असल्यानंतर, किंबहुना पूर्वी विरोधी पक्षनेते होते, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यामुळे मी काही त्यांच्या बाबतीतला खुलासा करण्यासाठी इथे बसलो नाही. पण जर त्यांनी स्वतः महसूल मंत्री असताना ही खरेदी विक्रीची जमीन कशी झाली, का खरेदी केली गेली, त्याचा खुलासा हा आपल्याला अतिशय स्पष्टपणाने महसूल मंत्री म्हणून केलेला आहे. काँग्रेस पुढे जाऊन काय करणार आहे किंवा हेमंत गवंडे पुढे जाऊन काय करणार आहेत हा त्यांचा वैयक्तिक आणि पक्षाचा प्रश्न आहे. त्यामुळे मला असं वाटतं की 3 मुद्द्यांवर आपण आज जी चर्चा केलीत त्या 3ही मुद्द्यावर खडसेंनी झालेले आरोप हे फेटाळलेले आहेत. त्याबाबतची क्लीन चिट पोलिसांनी जी दिलेली आहे, दाऊदच्या बाबतीमधली जी क्लीन चिट आहे, ती संभाषणाच्या बाबतीतली अजूनही आपण म्हणतो आहोत की चौकशी केली पाहिजे. आत्ताचा जो MIDCचा भूखंड लाटण्याचा जो काही आरोप होतो आहे किंवा जे कागदोपत्री समोर आलेलं आहे त्याच्या बाबतीतला स्वतः सुस्पष्ट असा खुलासा स्वतः महसूल मंत्र्यांनी केल्यामुळे मला वाटतं की या प्रकरणाची जी काही चौकशी विरोधकांना करायची असेल ती उद्यापासून ते मोकळे आहेत. ठीक आहे. पण त्या बाबतीतला त्यांचा स्वतःचा खुलासा हा आपल्या समोर आला. ठीक आहे. हेमंत गवंडे, तुम्हाला काहीतरी म्हणायचं आहे? तो तुमच्याकडे राजू वाघमारे. हेमंत गवंडे, तुम्हाला काहीतरी म्हणायचं आहे? सर, माननीय मंत्र्यांनी हा खुलासा स्वतः खरेदी केलेल्या प्रॉपर्टीबद्दल म्हटलाय. हा कुठला काही दुसऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये केलेला खुलासा नाहीये. स्वतःच्या कुटुंबियांच्या नावावरती जागा करून घेतली आहे. ज्या रेव्हेन्यूमधला त्यांचा अभ्यास आहे, जे त्या पदावर बसलेले आहेत, त्यांनी स्वतः घेतलेल्या मिळकतीचा खुलासा कसा होऊ शकतो? हा खुलासाच नाही होऊ शकत. मुळात खुलासा दुसऱ्याच्या गुन्ह्याचा होऊ शकतो, दुसऱ्याच्या चुकांचा होऊ शकतो. स्वतः जी चूक केली आहे त्याचा खुलासा, आणि त्याच्यावर आम्ही काय विश्वास ठेवायचा? राणे साहेब, हे तुम्ही केलेलं स्टेटमेंट खरंच चुकीचं आहे सर.
ठीक आहे. नाही नाही, माझं काय म्हणणं आहे, माझं जे त्या स्वतः महसूल मंत्र्यांनी दाखवलेलं पत्र आहे, जे तुम्हा सर्वांना दाखवलं आता टेलिव्हिजनवर, त्या पत्राबाबतच बोलतो. मी कुठचं काल्पनिक पत्राबाबत बोलत नाही. जे पत्र आहे आपण त्याला खुलासा म्हणू नये, त्याला आपण पत्र म्हणू. पण स्वतः महसूल मंत्र्यांनी लिहिलेलं जे पत्र श्री निखिलजींनी वाचून दाखवलं, त्या बाबतीतली आपली चर्चा आहे. जमीन घेतल्याची कबुली देतात ना. ते आता कबुली कशी आहे, काय आहे, ते उद्या आपल्याला दिसेल. पण ही कबुली ही काही आम्ही देत नाही आहे. ठीक आहे. जी लिहून दाखवलेलं जे पत्र आहे त्या बाबतीतली ही चर्चा आहे. बोला. काय आहे की आता खडसे साहेबांनी अगदी धडधडीत तिथे सांगितलंय खुलाशात की मी जमीन घेतले, त्यांनी नाव घेतलंय त्यांच्या सौभाग्यवतीचं. याच्यानंतर पण जर बीजेपीला आता जर वाटत असेल की बाबा याच्यामध्ये काही घडलं नाही, नाही, याचा तपास होऊ द्या ना. याचा तपास माझं नक्कीच म्हणणं झाला आहे की हा पाहिजे. ठोस आरोप आहे. याचा हेमंत तपास गवंडे यांचा झालाच आरोप, पाहिजे. ते म्हणतात ते खरं आरोप सुद्धा हो. नाहीये, त्यांनी फॅक्ट ठेवलेला आहे आणि हे कोर्टात गेलं तर खडसे फार अडचणीत येतील. आशिष जाधव शेवटी तुमच्याकडे येतोय पत्रकार म्हणून, हे किती गंभीर प्रकरण आहे. मनोहर जोशींना सुद्धा सत्ता सोडावी लागली होती जावयाच्या बिल्डिंगमुळे. इथे पण जावईच आहेत. इथे पुन्हा जावई आहेत, जावई आणि बायको. आणि पुन्हा. म्हणजे हे गणगोत जे आणि आहे पुण्यातच घडलेलं आहे. पुणे डेंजरस शहर झालेलं दिसतंय तुम्ही जे राजकारण्यांच्या दृष्टीने. म्हणताय त्यामध्ये एक असं आहे की आज काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीच्या विरोधात जे काही कोर्ट मॅटर्स चाललेले आहेत, जे काही घोटाळ्यांचे तपास झाले, ते काँग्रेसनी सईवर फायली करून लावलेल्या चौकशा कोर्ट केसेस आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी हे धाडस दाखवण्याची गरज आहे. कारण याआधी चिक्की असेल, तावडेंचं प्रकरण असेल, विष्णू सावरांचं प्रकरण असेल, अशा अनेक प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्या मंत्र्याला लागलीच क्लीन चिट देऊन विधिमंडळात वाचवलं. आता वाचवताना खडसेंना, मुख्यमंत्र्यांना नाकीनऊ येत आहे. आता मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी लावली पाहिजे. कारण हे जे प्रकरण आहे हे खूप गंभीर आहे. हे महसूल विभागाचं जमिनीच्या बाबतीतलं प्रकरण आहे. एखाद्या कागदावर एखाद्याचं नाव चढलं ते आयुष्यभर निघत नाही. त्यामुळे खडसेंना चौकशीला सामोरं जावं लागेल. मुख्यमंत्र्यांना काहीतरी कारवाई करावी लागेल. आणि खडसेंना मंत्रिपद सोडावं लागतंय का ते बघूया. कारण अनेक दिवस आपण चर्चा ऐकतोय की खडसेंना राज्यसभेत पाठवण्याची तयारी झालेली आहे म्हणून. त्या तयारीचा हा सगळा भाग आहे का बघावा लागेल. पण हेमंत गवंडे, तुमच्याकडे कागदपत्र असतील तर तुम्ही यावर कायदेशीर कारवाई करू शकता. तो नागरिकांचा अधिकार आहे. शेवटी तुम्हाला काही म्हणायचं आहे का थोडक्यात? धन्यवाद निखिलजी. निखिलजी, माझं कुठल्याही व्यक्तीविरुद्ध हा लढा नाही आहे किंवा कुठल्या व्यक्तीचं प्रकरण नाही आहे. पण कुठलाही मोठा माणूस जर भ्रष्ट करत असेल, तो त्याच्या पदाचा गैरवापर करत असेल, तर त्याच्या विरुद्ध उठवलेला हा सामान्य माणसाचा आवाज आहे आणि तो मी उठवला आहे. आणि सगळ्यांनाच माझं एक विनंती आहे की सर्वांनी देशासाठी कार्य करा, देशासाठी काम करा. स्वतःला किती प्रॉपर्टी मिळवणार आहात, स्वतःकडे किती पैसे जमवणार आहात, त्याला पण काहीतरी लिमिट असलं पाहिजे. फार वाईट वाटतं की काही नेते आहेत ज्यांना देशासाठी काम करण्यासाठी पाठवलंय, पण ते स्वतःच्या घरामध्ये पैसे कमवण्यासाठी काम करतायत. फार लाजिरवाणी आणि वाईट आणि शोकांतिका असलेली ही गोष्ट आहे. बरोबर आहे. माझी अशी अपेक्षा आहे एकनाथ खडसे किंवा त्यांचे सहकारी हा कार्यक्रम ऐकत असतील. खडसेंना मी गेल्या आठवड्यात सांगितलं होतं, तुम्ही या कार्यक्रमात या आणि सर्व प्रश्नांची उत्तरं द्या, पण त्यांना कोणत्याही चर्चेत यायचं नाही. कारण त्यांना अवघड झालेले प्रश्न नको आहेत. त्यांना एकतर्फी मुलाखती द्यायचं आहे. एकनाथ खडसे, मी तुमची एकतर्फी मुलाखत घेणार नाही. समोर बसा. इथे अंजली दमानिया असतील, इथे हेमंत गवंडे असतील, इथे काँग्रेसचे प्रवक्ते असतील, राजू वाघमारे यांच्यासारखे, किंवा प्रीती मेननसुद्धा असतील, आणि उत्तरं द्या. तुमची ही खुली चर्चा अख्ख्या महाराष्ट्राला बघू द्या. पण तुमच्यावर झालेले आरोप गंभीर आहेत. ते जर सिद्ध होणार असतील तर अशा माणसाला मंत्रिपदावर राहता येणार नाही, असं तुम्हीच आम्हाला सांगितलेलं आहे. येरवड्याच्या जमिनीचं प्रकरण मला आठवतं आहे. खडसेंनी जे आरोप केले होते त्यावेळेला, आज ते गृहस्थ राज्यपाल आहेत, पण पाटील श्रीनिवास पाटील यांच्यावर हे आरोप केले होते. श्रीनिवास पाटील माझ्या स्टुडिओत आले होते. खडसे सुद्धा ओबीवर होते आणि त्यांना मदत करायला RTIचे काही कार्यकर्ते होते. खडसे विरोधकात असताना तुम्ही हे करत होतात, जमिनीची प्रकरणं काढत होतात. आता स्वतःच का जमिनी अशा खरेदी करताय, हा खरा प्रश्न आहे. शेवटी प्रश्न बघूया. एकनाथ खडसेंवरच्या आरोपाची सखोल चौकशी झाली पाहिजे का? बघा पडद्यावर. आता 85% लोक म्हणत आहेत होय, सखोल चौकशी झाली पाहिजे. बघूया काय काय होतं या प्रकरणात. आज पहिला दिवस आहे, हे लक्षात घ्या. इथेच थांबूया. धन्यवाद. पाहत राहा महाराष्ट्रवर. आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कॉस्मॉस बँक.
पाण्याचा डॉक्टर ॲक्वागार्ड आणि कोहिनूर ग्रुप.